पाहूया सामना चालू आहे. नवयू क्रिकेट संघ गोविंद शेतवाडी ए विरुद्ध त्रिवेणी क्रिकेट क्लब वावगर. पुढे चेंडू पुन्हा निकेत्यासाठी बॅकफूट पंच केलाय. सुंदर प्रयत्न होता. मैदानात दाई टाकली होती परंतु एक धाव घेण्यात यश आलंय ते निकेत्याने. सुधीर याला स्ट्राईक वरती पोहोचेल. सुधीर याचा या वर्षाचा फॉर्मचा उल्लेख केला तर जिंक्य दलामध्ये जो फॉर्म पाहायला मिळाला होता तो फॉर्म मात्र त्यानंतर कायम राहिला नाहीये सुधीर याच्याकडे. परत आपल्याला फॉर्म मध्ये यावं लागेल कारण सीझन संपत आलाय. आज मात्र संधी असेल सुधीर याला. यापैकी आकुडपडचा चेंडू संधी होती सुधीरकडे. संधीचा घेतलाय पूर्वर फायदा. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय. सुधीर याच्या फळीतून पहिला चौकार. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. त्या दिशेला चेंडू पुन्हा तोच रिझल्ट पाहतोय. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय. बॅक टू बॅक चौकार. पुन्हा एकदा संधी असेल डीजेला. पण चेंडू मात्र लवकर ज्या स्पीडने चेंडू गेला होता त्या स्पीडनेच परत चेंडू आतमध्ये आला होता. चला थोडा वेळ कमी खर्च करायचा रोशन. धन्यवाद. चला नयन घाग पुन्हा एकदा काय सर राऊंड विकेट या ठिकाणी गोलंदाजी करताना आपला एंड चेंज केलाय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो. यावेळेस मात्र राऊंड विकेट येते. सुधीर याला बॅक टू बॅक 2 चौकार पाव्या चौकारची हॅट्रिक येते का? यावेळेस मात्र चौकाराची हॅट्रिक नाही तर आलाय षटकार. येतोय वाघ्या स्पेशल षटकार. संधी असेल पुन्हा डीजेला. डीजे प्लीज. प्रमाणे श्री सद्गुरू क्रिकेट क्लब दाबिल मोरेवाडी आयोजित श्री सद्गुरू चषक 2026 या चषकाचं सुद्धा आयोजन या ठिकाणी कळवा या पटणी या ठिकाणी दिनांक 17 मे या रोजी केलं आहे. तर इच्छुक संघाने विनंती असेल आपण सहभागी होऊन संघाला या ठिकाणी सहकार्य करायचंय. 17 मे 2026 कळवा पटणी मैदान. पुन्हा एकदा बोलतो आपण पुढील चेंडूकडे. पुढे चेंडू असेल नाही याचा. पुन्हा एकदा चेंडूने घेतलाय. आडवा बॅटने या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय. चौकार षटकारांचा पाऊस. सुधीर बॅक टू फॉर्म. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर खणखणीत. डीजे प्लीज. असेल 3,500 रुपये. प्रथम पारितोषिक चषक असेल रोख रक्कम 22,222. द्वितीय क्रमांक रोख रक्कम चषक 11,111. त्याचप्रमाणे तृतीय चषक सुद्धा असेल. 16 संघ वाडी टू वाडी आणि 8 संघ गाव टू गाव मध्ये खेळले जातील. पुन्हा एकदा चेंडूने घेतले बॅटची कणा. ओव्हर कव्हर. चेंडू बाबा जातो का सीमारेषेकडे. पुन्हा एकदा येतोय चौकार. या षटकामध्ये आले 4 चौकार 1 षटकार 1 सिंगल धाव. अजूनही एक चेंडू शिल्लक असेल. सॉरी षटक समाप्ती झाले. षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्या झाले 24 धावा.
त्याचप्रमाणे यानंतरचा होणारा सामना असेल, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण विरुद्ध जय हनुमान क्रिकेट क्लब तामोंड. दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपण लवकरच नाणेफेक केला जाईल. त्याचप्रमाणे आपण पुढील सत्काराकडे बोलतोय. पुढील सत्कार असेल सन्माननीय राजेंद्र जाधव साहेब यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करेन मी. अनिलजी मांजरेकर यांना विनंती असेल आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. पुढील गोलंदाज राहुल. चला थोडं लवकर फास्ट घ्यायचंय. पहिल्या षटक समाप्ती 24 धावा धाव फलकावरती. पाहूया 24 आपण ह्या सामन्यातील उच्चांक धावसंख्या पाहिली. सह्याद्री संघाची 49. पाहूया आपण या 49 धावांचा आव्हान पार करतायत का नवयू क्रिकेट संघ. त्याचप्रमाणे सुनीलजी मोगरे यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. मी सन्मान्य हरिश्चंद्रजी शिबे यांना विनंती करतोय आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. चला थोडा स्पीडअप घ्यायचा आहे पंच. एवढा वेळ खर्च करायचा नाही. बघा नियमानुसार आपण पंचांना कोणत्याही प्रकारचे नियम विचारू शकत नाहीये कारण आपण नियमावली ही नाणेफेक करताना वाचून जायची आहे. क्षेत्ररक्षकांची जी नियमावली आपण नाणेफेक करताना वाचून जायचंय. आपण ऑन फील्ड पंचांकडे कोणत्याही प्रकारची विचारपूस करायची नाहीये. या ठिकाणी मात्र पहिलाच चेंडू कोणत्याही प्रकारची हालचाल नाही. पंचांची हालचाल झाली. चेंडू येते अवांतर झाले. धावसंख्येत बदल 25 वरती पोहोचले. पहिलाच चेंडू वाईड राहुल याचा. पुढे चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र छोटा पॅकेट बडा धमाका केलाय. चेंडूला पाठवलं सीमारेषे बाहेर येतोय. खन 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 षटकार. संधी असेल पुन्हा एकदा डीजेला. डीजे प्लीज. हा पहिला षटकार निकेत याचा. अजूनपर्यंत चौकारांचा पाऊस पडत होता. पहिला षटकार आला निकेत याचा. खरबूजे को देख के खरबूजा रंग बदलत आहे. पुन्हा एकदा पुढील तोच प्रयत्न होता षटकाराचा. निकेत लालच बुरी बला है. एक आलाय दुसऱ्याच्या प्रयत्नात बाहेर येशील. पाहूया निकेत प्रकारची फलंदाजी शैली असलेल्या एका फलंदाजाने सुद्धा षटकार मारला होता. पहिला षटकार होता कारकिर्दीतील आणि तो पडला होता बाउंड्री लाईन वरती. त्याच्यावरून झाला होता वाद. या दिशेला तो षटकार आला होता. चेंडू असेल चेंडू खाली. रोशन खराब जजमेंट या ठिकाणी पाहिले आपण. झेल पकडायचा होता परंतु झेल सुटलाय. संधी मिळाली निकेत याला. तर मी वारंवार उल्लेख केला होता निकेत जशा प्रकारे फलंदाजी करतो त्याच प्रकारची फलंदाजी शैली ज्या फलंदाजाकडे होती त्या फलंदाजाचं सरनेम सुद्धा मांजरेकर होतं. ठिकाण होतं गोविंशत मैदान. पुन्हा एकदा त्या दिशेला पुन्हा एकदा संधी असेल रोशन याला. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पाय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडूचा वेट केला आणि लय लेट झाला. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर येतोय. पुन्हा एकदा चौकार. संधी असेल डीजेला. डीजे भांगणेवाडी आठवतं का फलंदाजाचं नाव ज्याच्या कारकिर्दीतील पहिल्या षटकारावरती वाद झाला होता. बाउंड्री लाईन वरती चेंडू पडला होता. ठिकाण होतं गोविंशेत क्रिकेट वाडी मैदान. पुन्हा एकदा सुरेख चेंडू त्या ठिकाणी 38 सर्कल मध्ये चेंडू उसळला. बराच वेळानंतर सुदे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती पाहतोय आपण. त्यानंतर मात्र झालेलं अजिंक्यतारा चॅम्पियन चषकामध्ये उनवरेच्या मैदानामध्ये ओव्हर कव्हर जर का कोणी षटकार मारला असेल तर त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्याच फलंदाजाचं नाव होतं. कोणत्याही फलंदाजाने ओव्हर कव्हर षटकार मारला नव्हता. या दिवशी पुन्हा चेंडू मारणार होता गोविंशतात. चेंडू गेला वावगर मध्ये परंतु मिळाले 2 धावा. 2 धावा मात्र धावसंख्येत भर झाले. धावसंख्या पोहोचले 40 धावा.
षटक समाप्त झाले. राहुलला मला वाटतं अजून गोलंदाजी करायची आहे. करू शकतात, फ्री आहे. 2 षटकाच्या संवादानंतर एकंदरीत धावसंख्या झाले 40. प्रेम, चला थोडं स्पीडअप करायचं आहे. पंचांना विनंती असेल, करणाऱ्या विनंती असेल. त्याचप्रमाणे या चषकाची चषक बघण्यासाठी जिला आवड होती, मला वाटतं कालच्या दिवसापासून ती वारंवार सांगत होती की मला यायचंय, मला बघायचंय, अशी कुमारी उत्कर्ष महेश लोंढे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. तिला सुद्धा विनंती असेल, तिने तुला स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. पुन्हा एकदा सुंदर बॅकफूट पंच केला. यावेळेस पुन्हा एकदा संधी असेल. रोशनचा मोठा भाऊ राहुल होता. राहुलने कोणत्याही प्रकारची चूक केली नाहीये. निकेतला परतावं लागेल. मागे निकेत बॅक टू वडाखाली. पाहूया पुढील फलंदाज कोण येते. फलंदाज जाईल दीपक चव्हाण. फटका चांगला होता, परंतु ताकद थोडीशी कमी पडली आणि निकेतला परतावं लागेल माघारी. निकेत सुंदर फटकेबाजी करून परत माघारी. संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. प्रयत्न केला होता, प्रयत्नात अपयश आले. पाहूया झेल पकडला जातो का. दीपक याला पारितोषिक लावलं होतं दीपेश मांजरेकर यांनी. जर का पहिल्या चेंडू ते षटकार मारला असता तर 500 रुपयाचं पारितोषिक होतं. संधी गमावले दीपक यांनी. पहिल्या चेंडूवरती पुढच्या सामन्यामध्ये सुद्धा संधी असेल दीपक याला. पहिल्या चेंडू जर का प्रेम यांनी जर हॅट्रिक पूर्ण केली तर मंगेश भागणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल प्रेम याला. परंतु त्या हॅट्रिक साठी सहकार्य करावं लागेल क्षेत्ररक्षकांना सुद्धा. त्याचप्रमाणे दशरथ तोंडे यांच्याकडे सुद्धा पारितोषिक आहेत हॅट्रिक साठी. जर का हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. त्याला 1000 रुपये कमवायची संधी आहे प्रेम याच्याकडे. 200 रुपये मॅगडे जमा करू शकतोस. चेंडू सुरेख होता. खराब यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. जर का एसटीला आढळला असता चेंडू तर हॅट्रिक मात्र पूर्ण झाली असती. परंतु आपल्या संघासाठी केलेली गोलंदाजी ही वारंवार कायम लक्षात राहील. सुरेख गोलंदाजी कारण का पहिल्या 2 षटकामध्ये 40 धावा खर्च केला होता. या षटकामध्ये मला वाटतं त्यांनी अजूनपर्यंत 3 चेंडू टाकले आणि 22च्या रूपाने मात्र धावसंख्या खर्च केली. म्हणजे अजूनपर्यंत सुंदर गोलंदाजी 41 वरती थांबवले नवयुग या संघाला. सुधीर मात्र स्ट्राईक वरती गेला. सुधीरचं फलंदाजी पाहूया कशा प्रकारे असेल. पुढे चेंडू पुन्हा प्रेम याचा. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू दिसत नाहीये, कुठे गेलाय माहित नाही. परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चुकी केली त्या छोट्या क्षेत्ररक्षकांनी. चेंडू बराच वेळ उन्हामध्ये होता, बराच वेळ आकाशात होता. लई वरती गेला होता. बॅकअप साठी जायला पाहिजे होता रोशन याला, पण तो गेला नव्हता. जर का बॅकअप असतं तर ठिकाणी खेळ पूर्ण झाला असता. नयन याला सुद्धा संधी होती, परंतु नयनचे नयनच तिथपर्यंत पोहोचले होते. पावले काय गेले नव्हते. पुन्हा एकदा सुधीरला संधी असेल मोठ्या फटकाची. यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची संधी नाहीये. संधी असेल बाहेरच्या खेळाडूंना. सुधीर याच्या फलंदाजी येतोय. बाबा रामदेव पतंजली षटकार एकदम शुद्ध डीज.
सुधीर साठी याला सुद्धा जोरदार सुरू कशी फलंदाजी सुधीर याची. चला आपण वळतोय नाणेफेकीकडे. ना पुढे नाणेफेक असेल वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण आणि जय हनुमान क्रिकेट संघ तामोड या दोन्ही संघाच्या संघाने विनंती असेल आपण नाणेफेक कक्षाकडे यायचंय. मी सन्माननीय गणपतजी लोंढे यांना विनंती करतोय आपण या संघाचा नाणेफेक करून घ्यायचंय. जय हनुमान क्रिकेट संघ तामोंड विरुद्ध वाघजाई माता क्रिकेट क्लब कात्रण. सर दोन्ही संघाने यायचंय. तर थोडी जायचं नवीन संघ दिनेशजी ते बॉल नाही मग ते तुम्हाला बघतात. पाहूया ही फेरबदल पाहतोय आपण. ए संघ आणि बी संघ केल्यामुळे या ठिकाणी मुख्य संघामध्ये खेळण्याची संधी मिळते. दिनेशजी मांजरेकर असतील. चला लवकर लवकर जायचंय. दिनेशजी धावायचं थोडं वजन कमी होईल. मग दिनेशजींचा दर्शनवर 14 आहे तरी सुद्धा 11 मध्ये नंबर लागलाय. समीकरण असेल 18 चेंडून 51 धावा. नाणेफेक करूया आपण. नाणेफेक कक्षाकडे जातोय. आशिष आणि आलय या ठिकाणी वाघजाई मात्र संघाचा कर्णधार आशिष. चला मी तावण संघाच्या संघाने विनंती करतोय अजय याला. अजय यांनी कुठे असेल त्यांनी यायचंय. अजय सुद्धा या ठिकाणी आलाय. दोन्ही संघामध्ये नाणेफेक होईल. मी सन्मान्य गणपतजी लोंढे यांना विनंती करतोय आपण नाणेफेक करून घ्यायचंय. चला नवयुग संघ त्वरित हा सामना लवकर संपवायचा आहे. वेळ कमी खर्च करायचा कारण जेवढा वेळ कमी खर्च कराल तेवढा तुम्हाला पुढचं आयोजन करायला संधी असेल. नाणेफेक जिंकलाय वाघजाई माता क्रिकेट संघ कात्रण. आपलं डिसिजन सांगायचंय. फिल्डिंग घ्यायचे. चला सामना चालू करायचा आहे. पहिले षटक या ठिकाणी हाताळतोय अंकेश. मग अंकेशाला सकाळी एक विचारणा केली होती की या षटकाची प्रवेश फी किती आहे. तर अंकेश यांनी सांगितली होती 1000 रुपये. वरचे जे 3500 रुपये ते अंकेश देणार होता. तर अंकेशने नंतर जमा करायचे 3500 रुपये. चला सामना चालू करायचा लवकर. क्षेत्ररक्षण विनंती असेल. या ठिकाणी यष्टिरक्षकावरती पाहतोय आपण सुधीर नाहीये तर निकेत आहे. गोलंदाजी मार्गावरती अंकेश आहे. सुधीरला लय लांब पाठवली नाही. सुधीरला सवय नाही लांब जायची. यावेळी मात्र सुधीरला आपण सीमारेषेवरती पाहतोय. बराच वेळानंतर सुधीर आपण बाउंड्री लाईन वरती पाहतोय सुधीरला. बघूया या ठिकाणी कोच आणि जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांच्याकडून सांगण्यात येते की सुधीर आळशी आहे फिल्डिंग मध्ये. त्यामुळे त्याला बाउंड्री लाईन वरती पाठवले जाते. सर ते बोर्डाच्या मागे जे उभे आहेत आणि थोडं खाली बसायचंय. धन्यवाद. सावळीमध्ये बसायचं. आम्हाला तुमची काळजी आहे. दिवसभर उन्हात उभं राहायचंय. हे तुमचं काम आहे. काळजी आणि काम दोन्ही एकत्र करायचे. त्या ठिकाणी वरती जर पाहिलं तुमच्या डोक्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा त्याची सावली मात्र तुम्हाला मिळते. स्ट्राईक वरती असेल राहुलकडे सुद्धा क्षमता आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव होता. निर्धाव चेंडूने संघाची सुरुवात झाली. समीकरण राहिले 17 चेंडू 51 धावांची. 17च्या सरासरीने त्या ठिकाणी रनआउट धावसंख्या करायची. प्रत्येक षटकामध्ये 2 षटकार तरी ठोकावं लागतील राहुल. राहुल सोबत गेलाय सलामीवीर प्रेम. त्याने सुंदर असं षटक हाताळलं होतं. जर्सी नंबर 7 आता चेन्नईचा फॅन असेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. या ठिकाणी धावबाचा प्रयत्न होता परंतु धावबाद नाही केलाय. 22च्या रूपाने मला वाटतं लेग बायच्या रूपाने एक धावसंख्या असेल. 22च्या रूपाने मात्र खाता ओपन झाले. प्रेमला संधी असेल. पाहूया प्रेम
डाव्या प्रेमचा जर आपण उल्लेख केला तर ज्यांनी बराच काळ गाजवला होता अजिंक्यतारांच्या ज्यांच्यावरती नाव मोठं असे तर त्रिपुटी चेंडू फुलटॉस चेंडू चेंडूला टोला चेंडू जातोय सीमारेषेबाहेर येतोय प्रेम शंकर आग्रे यांच्या फलंदाजीतून हा पहिला षटकार. संधी असेल डीजेला डीजे प्लीज. मी आताच उल्लेख करणार होतो कारण ज्यांच्या नावावरती अजिंक्यतारामध्ये ज्यांचं नाव बराच काळ बराच वेळ या ठिकाणी गाजत होते असे सन्माननीय शंकरजी आग्रे यांचा पुत्र प्रेम शंकर आग्रे आपण मैदानात पाहतोय. गोलंदाजी पाहिली आता फलंदाजी पाहतोय. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर उडवला होता. हेलिकॉप्टर मध्ये पॅसेंजरच आले नाहीये त्यामुळे हेलिकॉप्टर उडाला नव्हता. चला बघा ज्यांच्याकडे चेंडू फेकल्याने निकेत एवढी बलाढ्य गोष्टी घेऊन उडी मारणं खूप कठीण आहे. खालून फेकायचा चेंडू हवे संधी असेल पुन्हा एकदा प्रेम याच्याकडे. पहिला चेंडू षटकार ठोकला होता फुलटॉस वरती. पुन्हा एकदा सुंदर बॅकवर्ड पंच केलाय. चेंडू खाली जयेश होता. जयेशच्या डोक्यावरून चेंडू गेला. सुधीरकडे चेंडू आलाय. सुधीर धावतोय थ्रो करत तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकले. धावफलक प्रथमेश आपल्याला सांगतायत 9 धावा. प्रेमकडे संधी असेल कारण प्रेमचाच दिवस आहे. गोलंदाजी सुद्धा सुरेख केली होती. फक्त धावा खर्च केला होता. फलंदाजी करतोय 3 चेंडूमध्ये 8 धावा कुठल्यात अजूनपर्यंत. पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर उडवला आहे मात्र त्रिफलाची झालाय का प्रेमला परतावं लागेल माघारी. प्रेम बॅक टू पवेलियन. संधी असेल पुन्हा एकदा डीजेला अंकेश मध्ये सुद्धा त्या जागेवरती अंकेश आणि खराब कामगिरी केली होती. आज सुद्धा तीच कामगिरी. आणि ती मॅच संपल्यानंतर मात्र मैदानात थांबला होता. अंकेश थेट घरी गेला होता. पुढे चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला आहे. चेंडू खाली पुन्हा एकदा दीपक येईल. चेंडू पकडला तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. 2 धाव्या मात्र धावसंख्या पुढे सर्व धावसंख्या झाले 15 धावा. आणि या ठिकाणी समालोचन कक्षामधून सांगण्यात येते की फक्त घरी नव्हता गेला तर रात्रीच्या ट्रेनने गावी पण सुद्धा गेला होता. एवढं मनाला लागून घेतलं होतं. पुढे चेंडू पुन्हा एकदा प्रथमेशाचा. राहुलला मोठा फटका खेळावा लागणार आहे. समीकरण कडवं होत चाललंय. चेंडूने बॅटची कडा घेतली. चेंडू खाली सुधीर येईल आणि सुधीरने मात्र केलाय नाही आळशीपणा. बॅक टू पवेलियन व्हायला लागेल राहुल याला. संधी असेल पुन्हा एकदा डीजेला प्रथमेशचा पहिला
चेंडू फलंदाज गेला या ठिकाणी राहुल्याची जागासाठी आली तरी सुदेश प्रथमेश विरुद्ध सुदेशची ही लढत समीकरण मात्र आव्हान कडवं होताना पाहतोय आपण अवघड होताना पाहतोय सुरेख चेंडू बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाही चेंडू विसावलं यष्टीरक्षक निकेत याच्याकडे आणि धावसंख्या मात्र स्थिरावले 15 या अंकावरती जिंकण्यासाठी अजूनही 36 धावांची गरज आहे प्रथमेश विरुद्ध सुदेश पुन्हा एकदा सुधीर 4 ते चेंडू तोडला आहे सुधीरकडे चेंडू येते वारंवार सुधीरला कसरत करावी लागते आणि मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत कोण म्हणतं सुधीर आळशी आहे 3 ते 4 चेंडू जर पकडलेत पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहूया स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षक येतोय कोणतीही चूक नाहीये प्रथमेशला संधी होती झेल पकडायची संधी पकडल्या बॅक टू पकडल्यामुळे लागेल सुदेशाला सुदेश गेला पहिला चेंडू खेळला 2 धावा केल्या परत आला माघारी षटकाची समाप्ती झाली षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्या स्थिरावलेली 17 धावा जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 34 धावांची गरज भव्य षटक कोण हाताळते जीवन येतोय सुचित येतोय सुधीर येतोय की जयेश येतोय त्यानुसार सुद्धा दिनेश मांजरेकर येतात का पाव्या गोलंदाजी मार्कवरती नाही कोणतीच हालचाल नाही थोडं मागे गेलात ना बडाची सावळी मिळेल सावळी खाली उभं राहायचंय मग जर का दिनेश मांजरेकर यांनी जर का धावून झेल पकडला डाय मारून तर अनिलजी मांजरेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे बघा दिनेश मांजरेकरांकडे संधी आहे धावायचंय डाय टाकायचे पाहूया सुधीर आलाय सुधीरनी संधी गमावली दिनेश मांजरेकर यांचे 1000 रुपये वाचलेत अनिल मांजरेकर यांचं डीजे
झाला या ठिकाणी नयन बॅक टू पवेलियन. संधी असेल पुन्हा एकदा नवीक संघाला पुढील फेरीमध्ये पोहोचलाय. पुढील फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा. पराभूत झालेला संघ त्रिवेणी संघ यांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा. कारण आपण आपला संघ तयार करतोय. नवीन प्लेयर आहेत तर प्लेयर नक्कीच आज ना उद्या आपल्या संघाला वरती घेऊन येतील. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तब्बल 30 धावा 29 धावांना संघ विजय झालाय नवयुग संघ. चला पुढील संघासाठी विनंती करतोय. चला वाघजाई माता क्रिकेट संघ कातरन आपण एका बाजूने आतमध्ये जायचंय. त्याच प्रकारे आता जायला सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार ज्याच्या नावावर जातोय, ज्यांनी प्रथम मध्ये अष्टरक्षण सोडून बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग केली होती, 2 झेल आणि 33 धावा अशा प्रकारची जी खेळली होती, असा सुधीर चव्हाण ठरतो या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार. मी त्याला विनंती करतोय त्यांनी यायचंय आणि आपला